Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall discuss about modal auxiliary verbs, or we can say helping verbs. Already we have done one video on this topic, that was the part 1 of modal auxiliary verbs, and in that video we had discussed how to use can, could or will, would in a sentence. But in today's video we shall discuss about other remaining modal auxiliary verbs. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जो मॉडल ऑक्झिलरी वर्बचा हा सेकंड पार्ट आहे आणि याच्यामध्ये आणखीन जे याच्या अगोदरच्या पार्ट 1 मध्ये आपण कॅन, कुड आणि विल, वुडचा यूज कशा प्रकारे वाक्यामध्ये केला जातो याबद्दल डिटेलमध्ये बघितलं होतं. आणि जे रिमेनिंग जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, ज्या प्रकारे शाल, शूड आहे, मे, माईट आहे, मस्ट आहे, यांचा यूज सेंटेन्समध्ये कोणत्या अर्थाने केला जातो. सो ऑल दिस थिंग्स वी शॅल डिस्कस इन टुडेज व्हिडिओ. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑलराईट, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ऑक्झिलरी वर्ब्स, ओके, ज्याला आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स किंवा इम्पॉर्टंट और मोस्ट कॉमन मॉडल्स पण याला म्हटलं जातं किंवा हेल्पिंग वर्ब्स. इन लास्ट व्हिडिओ वी हॅव डिस्कस्ड अबाउट विल, वुड अँड कॅन, कुड या दोन्हीचा आपण यूज बघितलेलाच आहे. अँड टुडे वी शॅल डिस्कस अबाउट शाल, शूड, मे, माईट अँड मस्ट. चला तर आपण डायरेक्टली स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल सी हाऊ टू यूज शाल अँड शूड इन अ सेंटेन्स. आणि सेंटेन्समध्ये यूज करताना त्यांचा अर्थ काय होतो बघूया. यू कॅन यूज शाल अँड शूड टू आस्क फॉर ॲडवाईस. एखाद्याला ॲडवाईस विचारण्यासाठी या शाल आणि शूडचा यूज करू शकतो. आणखीन कशासाठी? ऑफर समथिंग अँड सजेस्ट समथिंग. एखाद्याला काही द्यायचं असेल, ऑफर करायचं असेल, किंवा एखाद्याला काही सजेशन द्यायचं असेल, सुचवायचं असेल, दॅट टाईम वी कॅन यूज शाल अँड शूड. हे आणखीन तुम्हाला अर्थ क्लिअर होईल या एक्झाम्पल्सवरून. एक्झाम्पल बघा. शुड आय ब्रिंग वॉटरप्रूफ क्लोथ्स. मी वॉटरप्रूफ क्लोथ्स आणले तर चालेल का? म्हणजे ते ॲडवाईस विचारलेलं आहे की मी आपल्याला जायचं आहे कुठे ट्रिपला वगैरे, मी वॉटरप्रूफ क्लोथ्स बरोबर आणू का? सो हे शूड इथे जो यूज केलेला आहे तो एक ॲडवाईस विचारलेला आहे समोरच्याला. नेक्स्ट सेंटेन्स बघा. शाल आय गो बाय कार और विल इट बी बेटर टू वॉक. मी कारने जाऊ का की चालत गेलेलं अधिक चांगलं पडेल? सो इथे समोरच्याला एक ॲडवाईस विचारलेलं आहे की तुम्हाला काय वाटतं, शाल आय गो बाय कार और बाय वॉकिंग. ओके. नेक्स्ट सेंटेन्स. शुड आय फोन द पुलिस. मी पोलिसांना फोन करू का? म्हणजे समोरच्याला विचारलेलं आहे की तुम्हाला काय वाटतं, शुड आय कॉल अ पुलिस, पोलिसांना कॉल करू. नेक्स्ट सेंटेन्स. शाल आय हेल्प यू विथ दॅट हेवी बॅग. तुमच्याकडे हेवी बॅग आहे, खूप जड बॅग आहे, मी तुम्हाला हेल्प करू का? हेल्प करत चालेल काय? म्हणजे इथे एक ऑफर दिलेली आहे समोरच्याला, तुम्हाला हेल्प करण्याची ऑफर दिलेली आहे. नेक्स्ट सेंटेन्स. शाल वी गो होम नाव. आता आपण घरी गेलं तरी चालेल का? म्हणजे एक सजेस्ट केलेलं आहे, ठीक आहे, सजेशन किंवा सुचवलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स. यू शुड ट्राय दॅट न्यू फ्रेंच रेस्टॉरंट. तुम्ही नवीन जे फ्रेंच रेस्टॉरंट आहे ते ट्राय करू शकता, म्हणजे एक सजेशन दिलेलं आहे. सो इन शॉर्ट, शाल आणि शूड एक ॲडवाईस, सजेशन, एक ऑफर देण्यासाठी यूज केला जातो. आणखीन अशा प्रकारचे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स बघूया. ते म्हणजे ऑट टू. बऱ्याच वेळा ऑट टू आणि मस्ट हे यांचा यूज लगभग जवळपास सेम असतो, पण मस्ट हा एकदम स्ट्रॉंग कंपल्शनसाठी यूज केला जातो. ऑट टू थोडासा माइल्ड. बघा इथे. यू यूज ऑट टू मेक स्ट्रॉंग सजेशन. पण सुचवण्यासाठी, स्ट्रॉंग सजेशन करण्यासाठी ऑट टू यूज करेल. सजेशन म्हणजे सुचवणं किंवा एखाद्याला ॲडवाईस करणे अर्थाने. अँड टॉक अबाउट समवन्स ड्युटी. एखाद्याची काय कर्तव्य आहे हे सांगण्यासाठी सुद्धा ऑट टूचा यूज करतात किंवा सुचवण्यासाठी. बघूया सेंटेन्स. यू लुक टायर्ड. तुम्ही थकलेले दिसताय. यू ऑट टू गो टू बेड अर्ली टू नाईट. तो आज संध्याकाळी लवकर तुम्ही रात्री झोपायला जायला पाहिजे. म्हणजे इथे यू ऑट टू गो टू बेड अर्ली टू नाईट. तुम्ही थकलेले दिसताय, तुम्ही लवकर झोपायला गेलं पाहिजे. म्हणजे इथे काय सुचवलेलं आहे? एक स्ट्रॉंग सजेशन दिलं आहे, तुम्हाला आता झोपायला लवकर जायलाच हवं. ओके. नेक्स्ट. आय ऑट टू गेट मोर फिजिकल एक्सरसाइज. मला जास्त फिजिकल एक्सरसाइज, शारीरिक व्यायाम करण्याची गरज आहे.
एक स्वतःसाठी एक सूचना दिलेली आहे, स्ट्रॉंग सजेशन. वी वॉट टू लॉक द डोर वेन वी लिव्ह होम. जेव्हा आपण घरातून निघून जातो तेव्हा आपण घरातील डोर लॉक करायलाच पाहिजे, एक स्ट्रॉंग सजेशन. यू ऑट टू टर्न ऑफ द कम्प्युटर वेन यू आर नॉट युझिंग इट. जेव्हा तुम्ही कम्प्युटरचा यूज करत नाही आहे तेव्हा तुम्ही ते बंद करायलाच पाहिजे. म्हणजे दिस इज युअर ड्युटी, एक तुमची हे कर्तव्य आहे. वेन यू आर नॉट युझिंग कम्प्युटर दॅट टाईम यू ऑट टू ऑफ द कम्प्युटर ऑफ करायला हवा. म्हणजे ते तुमचं ड्युटी काय ते सांगितलं आहे. नेक्स्ट, यू ऑट टू नो हाऊ टू स्पेल युअर ओन नेम. कमीत कमी तुम्हाला स्वतःचं नावाचं स्पेलिंग तुम्हाला माहिती पाहिजे. ही एक तुमची ड्युटीच आहे, असायलाच हवं या अर्थाने. द टीचर ऑट टू मेक हिज क्लास मोर इंटरेस्टिंग. शिक्षकांनी त्यांचा वर्ग अधिक इंटरेस्टिंग कसा होईल, आनंददायक मजेशीर कसा होईल हे त्याचं लक्ष दिलं पाहिजे किंवा हे बनवलं पाहिजे, इंटरेस्टिंग क्लास बनवला पाहिजे. सो दिस इज द ड्युटी ऑफ टीचर. सांगण्याचा उद्देश एक स्ट्रॉंग सजेशन, एक समवन्स ड्युटी, एखाद्याचं कर्तव्य शो करण्यासाठी वी कॅन यूज ऑट टू. त्याचप्रकारे आता आपण बघूया मस्ट. मस्ट हा यूज आहे ना एक स्ट्रॉंग कंपल्सरी, एखादी गोष्ट अनिवार्यच आहे की त्याला एक दुसरा शब्द कंपल्शन और ऑब्लिगेशनसाठी पण यूज करतात. कंपल्शन और ऑब्लिगेशन त्याला एक नवीन वर्ड आहे. कंपल्सरी एखादी गोष्ट अनिवार्यच आहे दाखवण्यासाठी मस्ट यूज करतात. इथे बघूया दिलेले यूज मस्ट टू टॉक अबाउट थिंग्स दॅट यू हॅव टू डू. तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे. यू हॅव टू डू इट. इट इज कंपल्सरी फॉर यू. अँड सेंटेन्स बघा, आय मस्ट मेल दिस लेटर टुडे. आज मला हे लेटर मेल करायलाच हवं, पाठवायलाच पाहिजे, आज गरजेचंच आहे. यू मस्ट स्पीक लाउडर. आय कांट हिअर यू. मला ऐकायला, तुमचं बोललेलं ऐकायला येत नाही, तुम्ही मोठ्याने बोलणं गरजेचंच आहे. यू मस्ट स्पीक लाउडर. चिल्ड्रन मस्ट नॉट प्ले विथ मॅचेस. म्हणजे मॅच बॉक्स किंवा जे असतात आपण काडीपिटी आगपिटी बोलतो त्याच्यावर मुलांनी खेळू नये. हे स्ट्रॉंगली त्यांना एक बोलतो ना, त्यांची एक गोष्ट आहे सांगितलेली, सुचवलेलं आहे. गो टू बेड नाव. ओ मस्ट आय. आत्ता झोपायला जा. ओ मस्ट आहे, मी जायलाच हवं का? म्हणजे हे कंपल्सरी आहे का या अर्थाने मस्ट आहे. वाय मस्ट आय डू माय होमवर्क टू नाईट. मी माझं होमवर्क रात्रीच का करायला हवा? म्हणजे हे कंपल्सरीच रात्रीच होमवर्क करायला पाहिजे असं का कंपल्सरी का आहे? म्हणजे ते एखादी गोष्ट का कंपल्सरी आहे क्वेश्चनच्या रूपामध्ये विचारलं आहे. सो थोडक्यामध्ये एखादी गोष्ट ऑब्लिगेटरी और कंपल्सरी आहे एखाद्यासाठी, दॅट शो करण्यासाठी वी कॅन यूज मस्ट. ओके. नेक्स्ट, मे अँड माईट. मेचा पास्ट टेन्स माईट होतो. हे पण मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहे. यूज मे टू आस्क इफ यू आर अलाउड टू डू समथिंग. मेचा यूज तुम्हाला एखादी गोष्ट करण्यास अलाउड आहे, परवानगी आहे, अनुमती आहे, किंवा एक प्रश्न, एक पोलाईट रिक्वेस्टचा क्वेश्चन विचारण्यासाठी पण करू शकतो आपण. अँड टेल समवन दॅट दे आर अलाउड टू डू समथिंग. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करू शकता किंवा एखाद्याला सांगायचे तुम्ही इतर जण करू शकता. स्वतःसाठी आणि इतरांसाठी एखादी गोष्ट अलाउड आहे, परवानगी आहे हे दाखवण्यासाठी. उदाहरण बघा, मे आय गो आउट टू प्ले नाव. मी खेळायला बाहेर जाऊ शकतो का? म्हणजे मला जाण्यास परवानगी आहे का? येस यू मे. हो, यू मे म्हणजे यू आर अलाउड टू गो. तू जाऊ शकतोस. म्हणजे प्रश्न एक पोलाइटली क्वेश्चन विचारू शकतो, मला परवानगी आहे का? एखाद्याची एक परमिशन घेण्यासाठी आपण मेचा यूज करतो. आणि येस यू मे मीन्स यू आर अलाउड टू गो. नेक्स्ट, मे आय बॉरो युअर पेन. मी तुमचा पेन घेतला तर चालेल का? म्हणजे तुम्ही अलाउड कराल का? बॉरो म्हणजे घेणे. प्लीज मे आय सी युअर तिकीट. कृपया तुम्ही तुमचं तिकीट दाखवाल का? म्हणजे तिकीट चेक कर, स्टेशनला विचारतात, प्लीज मे आय सी युअर तिकीट बघू शकतो का? सो तुमची परवानगी असेल तर. जॉन मे लिव्ह नाव बट सॅली मे नॉट. जॉन आता जाऊ शकतो पण सॅली नाही. मीन्स जॉन इज अलाउड टू गो बट सॅली इज नॉट. सॅलीला अलाउड नाही आहे
पण जॉन जाऊ शकतो. म्हणजे अलाउडनेस, परवानगी समोरच्याला आहे की नाही दाखवण्यासाठी. कॅन ही कम विथ अस टू द मूवी? कॅनी आपल्याबरोबर मूवी बघायला येणार आहे का? त्याला परवानगी आहे का? घरच्यांनी परवानगी दिलेली आहे का? सो अलाउडनेस. ओके, सो इन दिस वे वी कॅन यूज मे अँड माईट. मे एक मोस्टली आस्किंग फॉर अ क्वेश्चन, एक पोलाईट रिक्वेस्टिंग टाईप रिक्वेस्ट करण्यासाठी पण यूज करतो. नेक्स्ट, आणखीन मे अँड माईट टू टॉक अबाउट थिंग्स दॅट आर पॉसिबल ऑर लाईकली. म्हणजे एखादी गोष्ट होणं शक्यता आहे, पॉसिबल आहे हे दाखवण्यासाठी पण मे अँड माईटचा यूज करतात. बघा, टेक अन अम्ब्रेला, इट माईट रेन. बरोबर छत्री घ्या, कदाचित पाऊस येण्याची शक्यता आहे. इट माईट रेन म्हणजे पाऊस येण्याची शक्यता आहे. माईट काय, पॉसिबिलिटी दाखवतो. आय मे नॉट हॅव टाईम टू गो स्विमिंग टू नाईट. आज रात्री मला स्विमिंग करायला जायला वेळ नाही आहे. कदाचित मला वेळ नसेल म्हणजे शक्यता नाही आहे. वी माईट गो टू द पार्टी लॅटर. यानंतर कदाचित, लॅटर म्हणजे नंतर कदाचित आपण पार्टीला जाऊ शकतो, म्हणजे शक्यता आहे. पण हे झाल्यानंतर नंतर आपण पार्टीला जाऊ शकतो. इफ यू आर नॉट केअरफुल यू मे हर्ट युअरसेल्फ. तू जर काळजी घेतली नाहीस तर तुला इजा होऊ शकते, हर्ट होऊ शकते. म्हणजे इट इज पॉसिबल टू हर्ट यू, तुला हर्ट होऊ शकतं. आर यू गोइंग टू द कॉन्सर्ट? तो कॉन्सर्ट किंवा कार्यक्रमला जाणार आहेस का? आय डोंट नो, मला तर माहिती नाही आहे. आय माईट ऑर आय माईट नॉट. आता मला विचारलं आहे, आर यू गोइंग टू द कॉन्सर्ट? तू कॉन्सर्टला जाणार आहेस का? आय डोंट नो, मला तर माहिती नाही. कदाचित आय माईट, हो शक्यता आहे. नो, आय माईट नॉट, कदाचित शक्यता पण नाही. म्हणजे पॉसिबल पण आहे, पॉसिबल पण नाही हे दाखवण्यासाठी. सो इन शॉर्ट व्हॉट वी कॅन से दॅट मे ऑर माईटचा यूज वी कॅन यूज ॲज अ शो द पॉसिबिलिटी. एखादी गोष्ट पॉसिबल आहे की नाही ते शो करण्यासाठी यूज करू शकतो. ओके, सो फ्रेंड्स, आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट प्लीज शेअर अँड लाईक इट. इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. आणि हो, तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवी त्याची तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. आणखीन जर तुम्हाला 8, 9, 10, 11, 12 स्टेट बोर्ड्स, CBSE बोर्ड्स किंवा क्वेश्चन पेपर ह्या सर्व गोष्टीचं स्टडी मटेरियल हवे असेल तर यू कॅन विजिट माय वेबसाईट दॅट इज englishforlearner.com. इथे तुम्हाला सर्व प्रकारचं स्टडी मटेरियल फ्री ऑफ अवेलेबल आहे. सो विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.